सगळ्यांना नमस्कार म्हणतो. तसं आता आजच्या या व्यासपीठावर उपस्थित असणारे माझी जन्म दिलेली आई काय गावात आणि ह्या सगळ्या प्रवासात मोठ्या आईसारखं म्हणजे फोन करा मी उचलतच नाही त्यांचा सोडा, तरी सुद्धा फोन करतातच मला, कारण आई कधीच मुलावर रागवत नसते. लक्षात ते आमची आई म्हणजे राणीताई. त्या सगळ्या प्रवासात जिनी मार्गदर्शकाची भूमिका कायमस्वरूपी ठेवली ते आमचे आदरणीय आप्पा शिवाजी मोरे आप्पा. मी प्रभाकर साहेबांना बऱ्याच वेळा म्हटले की मला या सगळ्या सिस्टीम मधनं बाहेर पडायचं आहे, तरी सुद्धा माझी पाठलाग काही त्यांनी सोडलेली नाही. ते आमचे आदरणीय मित्र प्रभाकर साहेब पाटील आमच्या सोबत गेले 6-7 वर्ष झालं काम करणारे आमच्या सर्व सरपंच संघटनेचे पदाधिकारी आमचे दादासाहेब आहेत, संदीप पाटील आहेत, वाघोलीच्या सरपंच सगळेच आमचे आहेत. पोतनी साहेब आमच्या राज्याध्यक्षाच्या आहेत, दयानंद पाटील साहेब आहेत. ह्या सगळ्याच ज्येष्ठ मंडळीचं मोलाचं सहकार्य आम्हाला कायमस्वरूपी मिळत गेलं. तसं आता बोलायचं म्हणजे अवघड झालं मला, कारण माझ्या अगोदर जो विषय आता मला सांगितलं होतं जलसंधारण बोलायचं, आता तुम्ही मला त्याच्यानंतर लगेच बोलायला दिले. आता सरांनी मला वाटतं बरेच सगळं विश्लेषण केलंय. तत्पूर्वी मी सायबर कॉलेजचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता जलसंधारण काय करायला पाहिजे, काय कशा पद्धतीने करायला पाहिजे मला वाटतं त्यांनी सांगितलं. मी लगेच डोक्यात घेतले की आता आपल्याला काहीतरी वेगळंच बोलावं लागेल. मी जर आता जलसंधारणाच लय बोलायला लागलो तर कदाचित ताई तुमची व्याख्यान होणार नाही, ती सगळी उठून जाते. असो, सायबर कॉलेजचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थोडीशी सरांनी जे सांगितलं त्यालाच अनुषंगाने मी सांगतो तुम्हाला की जलसंधारण करण्याची गरज काय, महत्व काय, नेमकं काय करायला पाहिजे, काय आम्ही केलंय आणि काय आपल्याला अजून करायचं आहे. आत्ताच का हे जलसंधारण करण्याची गरज आहे, तर सगळ्यांनी थोडंसं मी अगदी 5-7 मिनिटातच माझं संपवेल की तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं असेल आपला सगळ्या एक 10-15 वर्षाचा हे जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय त्याच्यानंतर झालेला आपला सगळा हा प्रवास आहे, याचं सगळ्यांनी बघितलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये जो पाऊस पडणारा जो होता तो अगदी म्हाताऱ्या लोकांना विचारा, आपल्याला वगैरे माहिती आहे सगळ्यांना की पूर्वी 4 महिने पाऊस चालायचा. पावसामध्ये बदल झाला का, तर पूर्वी जो आमच्या गावात 1000 मिलीमीटर पाऊस पडत होता तेवढाच आता पाऊस पडतोय. मग असा काय बदल झाला की त्याच्यामुळे पाणी टंचाई आपल्याला सगळ्यांना वाचायला. नेमकं आपण ह्याचं रूट कॉज म्हणजे त्याच्या मुळापर्यंत जाणं आपलं सगळ्यांचं काम आहे. लक्षात तर जलसंधारण काम करायची गरज का आली की पूर्वी जो पाऊस 4 महिने काळ चालायचा म्हणजे पाऊस जो होता ते दिवसा पडणारा पाऊस अगदी झिर पाऊस पडायचा आणि तो सगळा पाऊस जमिनीत मोडायचा. लक्षात ठेवायचं. आता पाऊस काय होतोय, तुम्ही जरासं बारीक निरीक्षण करा. पाऊस पडत असताना डोंगरात कधी गेलोय का, डोंगरात जायची सुद्धा गरज. आता गावात काय पाऊस आपण जिरवलाच नाही का, तर आम्ही सगळी सरपंच मंडळींनी काय केलंय, तिथं सगळ्यांनी काय केलंय, कुणाला डांबरी पाहिजे, कुणाला सिमेंट रस्ते पाहिजे, कुणाला पिविंग ब्लॉक पाहिजे. त्यामुळे गावात पडणारा सगळा जो पाऊस आहे तो पहिल्या दिवशी कुठं असतोय, वड्याला असतोय, दुसऱ्या दिवशी नदीला असतोय. आणि आम्ही म्हणायचे की गावात आम्हाला बोरला पाणी लागत नाही, तर बोर या विषयावर थोडस नंतर बोलतो. हा जो पाऊस पडणारा होता तो सगळा वाहून निघून वड्याला कुठं निघून नदीला चाललाय, तो आपल्याला थांबवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग याला आपल्याला काय करायला लागेल, तुम्ही जर बारीक निरीक्षण केलं तर पहिला 15 दिवसाचा पाऊस असतो ती जमीन सगळा पूर्वी ओला जमीन पाणी घ्यायला चालू करते आणि 15 दिवसाचा काळ गेला की त्याच्यानंतर जमिनी जे पाणी ऍब्सॉर्ब करायचं, जमीन जे खाली पाणी घ्यायचं आहे त्याची कपॅसिटी संपती आणि 16व्या दिवसापासून काय व्हायला लागतंय, ते पाणी सगळं पडणार आहे ते वाढून निघून जात. सगळ्यात दुसरं अजून काय झालंय की आता जो पाऊस पडतो तो 1000 मिलीमीटर पाऊस पडतोय, पण आठवड्यात काय होतंय, एवढा जवळ पाऊस पडतोय की आपलं पंचगंगामुळे काय होतंय, कोल्हापूर सगळं बुडायला चालू होतं. याचं खरं कारण काय आहे, हा पडणारा पावसाचं जो प्रमाण आहे ते 8 दिवसातच 1000 मिलीमीटर पाऊस पडून जातोय. आणि जे आपल्याला जे आपण सगळ्यांनी म्हणजे आपण बघा
सगळ्यांनी काय केलंय, प्रत्येकाचा बंगला बांधायला चालू झाला की आपण पहिलं कशाचं नियोजन केलंय, बोर मारायचं नियोजन केलं. आपल्याला पाणी पाहिजे. बोर किती फुटावर मारले आपण, 100 फुटावर. अगदी आमचं गाव आहे कागल मधलं, तिने 850 फूट खाली पाणी बोर मारलं. आम्ही काय केलं, पूर्वी बोर होता का, नव्हतं. आता बोर केल्या. जमिनीची पातळी कशाने कमी झाली, हे जे भांड भरलं होतं आपलं सगळं जमिनीचं, ते भांड रिकामं कशामुळे विचार झालं, तर आपण ज्या बोर मारल्या, पूर्वी 50-60 फुटावर पाण्याची पातळी होती. म्हणजे 50-60 फुटावर जेव्हा विहीर होती, त्या विहिरीतलं पाणी विहिरीत यायचं जमिनीतलं, आणि तेवढाच आपण उपसा करायचा. आज आपण सगळेजण सायंटिस्ट झालो. लक्षात घ्या, आपण काय केलं, आपण सगळ्यांनी हे जे पाणी 50-60 फूटचं होतं ते कुठं नेऊन ठेवलं आपण, 100, 150, 200, म्हणजे खालचं जे 200-250 फुटाचं पाणी आहे ते आपण सगळ्यांनी वरती घेतलं, आणि वरचं सगळं पाणी कुठे गेलंय, खाली निघून गेलं. आपल्याला या सगळ्यांना विचार करायला पाहिजे. आमचं म्हणणं नाही की तुम्ही उचलायला पाहिजे का, तर उचला, पण ज्या वेळेला पाऊस पडायला चालू होतोय, पाऊस गारा पडायला चालू झाला, खड्ड्यात पाणी साठलं की आम्हाला सरपंचाला फोन आलाच. सरपंचाला पहिल्या 4 शिव्या चालू झाल्या, सरपंच ते खड्ड्यात पाणी साचतंय ते तेवढं घालवा. म्हणजे त्या खड्ड्यातलं पाणी सुद्धा जमिनीत घालवायचं आपण बंद केलं आणि ते गटरला घालवले. लक्षात घ्या, आपल्याला जर पाण्याची पातळी वाढवायची असेल तर, आता माझं गाव सुदैवानं डोंगर 4.5 किलोमीटरचा कबश सारखा आकार आहे, आणि आम्ही आमच्या गावाला पाणी टंचाईने 1927 साली आमच्या ग्रामपंचायतची स्थापना झाली. जवळजवळ 100 वर्ष आमचे 27 ला पूर्ण होते. आणि एवढ्या सगळ्या याच्यात राजकारण आमचं फक्त पाणी टंचाई या विषयावर चालायचं, आणि म्हणून आम्ही आमच्या गावाचं काय केलं की सगळ्याचं अनालिसिस केला. आता जल जीवन जल मिशन आहे सगळ्यांचं, सगळ्यांनी पाणी कुठून आणलंय, नदीहून आणले. मी एकमेव आमच्या इथे विरोध केला, मला खूप त्याचा त्रास झाला. आमच्या गावापासून 11 किलोमीटरवर वारणा नदी आहे. मी त्या जल जीवन मिशनला सदाभाऊ खोत त्यावेळेला हे होते, त्यावेळेला त्यांनी सगळी योजना त्याला विरोध केला की आमच्या गावचा जे पाऊस पडतोय, माझ्या गावात साधारणपणे 2,500 एकर क्षेत्र आहे, 10,000 कोटी लिटर पाऊस पडतोय ऍव्हरेज, आणि मला पिण्याचं पाणी किती पाहिजे, 60 ते 70 कोटी लिटर पाणी पाहिजे. 10,000 कोटी लिटर पडणारं पाणी असताना सुद्धा आम्ही पाणी कुठून आणतोय, आम्ही नदीहून उचलून पाणी आणतोय. तिची लाईट बिल किती आहे, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये. आम्ही असणारं फुकटचं जे आहे त्याचा वापर करत नाही, म्हणून आम्ही टोटल सगळ्या डोंगराचा आणि गावाचा विकास आराखडा तयार केला होता. सुदैवानं 2015-16 ला माझ्या गावाची निवड जलयुक्त शिवार अभियान मध्ये झाली, आणि जवळजवळ सगळेच डिपार्टमेंट, आताही सुदैव चांगला की फडणवीस साहेब आत्ताही आलेच, लक्षात घ्या. आणि जलयुक्त शिवार अभियान हे अतिशय उत्कृष्ट अभियान आहे, त्याला तुम्हाला चळवळीमध्ये रूपांतर करायला पाहिजे. आम्ही साधारणपणे माझ्या गावामध्ये 250 हेक्टरचा जो डोंगर आहे, त्या 250 एकर मधलं एक थेंबी पाणी खाली येत नाही. सगळ्या डोंगरामध्ये तुम्ही बऱ्याच लोकांनी इथल्या बघितलंय की डोंगराला जवळजवळ 100-150 हेक्टरवर सीसीटी, सरांनी सांगितलं सीसीटी 1 मीटर बाय 1 मीटर बाय खोली 1 मीटर, पाणी जे उतारावर सगळं येतंय त्या सगळ्या सीसीटी मध्ये थांबलंय. आणि ते सगळं पाणी जे आहे ते आता आपल्याला हे भांड आम्ही सगळ्यांनी रिकाम केले, ते भरून काढायचं चालू आहे. त्याच्यात लूज बॉर्डर तयार केले. जे पावसाचं पाणी धावत निघून जाते, जलसंधारणचं एक सूत्र आहे, जे पाणी धावत निघून जाते त्या धावत्याला पाण्याला चालायला शिकवायला पाहिजे, जे चालत्याला पाणी आहे त्याला थांबवायला शिकवायला पाहिजे, आणि जे थांबलेलं पाणी आहे त्याला जमिनीत मुरवायला शिकवायला पाहिजे. आणि ह्या सूत्रानुसार जे पाणी पडत जाते त्याला थोडस चालवायचं, म्हणजे त्याला दगड लावायचे, त्याला लूज बोर्डर म्हणजे आपण तिथं दगड लावायचं काम केलंय. असे जवळजवळ 250 ते 300 लूज बोर्डर आपण केलेत. त्याच्यानंतर आम्ही वनतळे केले, जे डोंगरावर वनतळे, आपण फॉरेस्ट मध्ये वनतळे केलेत. त्याचबरोबर आपण सिमेंट बांधाले. हे पायथ्याला ज्यावेळेला आम्ही काम करत गेलो की ज्या वेळेला 2000 एकर शेती आमची खाली आहे, मग तिथं जे काय 5 ओढे आहे त्या 5 ओढ्या मी 27 सिमेंटचे बंधारे बांधले याच्यातनं. त्याचबरोबर ज्यावेळेला दुष्काळ 1972 झाला, 78-80च्या दरम्यान आपल्या इथं पर्क्युलेशन टँक म्हणजे पाझर तलाव जी झाली त्याची दुरुस्ती करायचं काम केलं. त्यावेळेला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून लोकांनी फक्त खणून माती टाकून असे ते तयार केले होते, त्या बांध दुरुस्ती करायचं आपण काम केलंय. असं सगळं करत असताना फक्त शासन जे करणार आहे तेवढ्यावरच न
आपण लोकसहभागातून काम केलं पाहिजे. आमच्या गावामध्ये सरांनी सांगितलं तसं जलयुक्त शिवार अभियान मी कमिटी केली होती. त्या कमिटीचा सुदैवाने अध्यक्ष मला लोकांनी केला आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 50 लाखाचं लोकसहभागातून काम केलं. तुम्ही सगळेजण बरेच सरपंच आहेत इथं. काम चालू 10 लाखात झालं की कट्ट्या बसणारी पोरं काय म्हणतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. सरपंचाला यातलं किती मिळालं. आता आपण नवीन ड्रेस सुद्धा घ्यायची पंचायत झाली लक्षात घ्या. आणि हे असं असताना काम ज्यावेळेला चालू आहे त्यावेळेला आपली सगळ्याची जबाबदारी आहे ती उत्कृष्ट पद्धतीनं काम करून घेणं आणि हे जलसंधारणचं शाश्वत काम करणं आपल्याला गरज आहे. ज्या गावाची पाणी टंचाई होती तिथं आम्ही आता जवळजवळ 15-16 पासून चालू केलेलं काम आज 2024 आलाय. तुम्ही माझ्या गावातली कुठलीही विहीर जाऊन आता बघा, तुम्हाला जमीन लेवलच्या 4 ते 5 फूट खाली पाणी मिळणार. हा रिझल्ट यायला तुम्हाला 5-6 वर्षाचा काळ लोटावा लागेल. त्यावेळेला 2017ला मला अचानक गावानं उभा केलं आणि 18ला निवडणुकीतच म्हटले पाणी दाखव. आता पाणी कुठे दाखवणार? जे आम्ही खाली घालवलंय पाणी ते आम्हाला वर पाणी दाखवता येत नाही. पाणी बघायसाठी आम्ही अडवलंय का? तर जे रिकामं केलेलं भांडे आहे ते भरायसाठी आम्ही पाण्याचं काम केलंय. हे एक शाश्वत काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. जाता जाता फक्त 1 मिनिट घेतो की हे सांग, तुम्ही म्हणणार की आमचा डोंगर आहे एवढ्यातच आम्हाला काम करू. तुम्हाला शक्य झालं गावात आम्ही काम करू काय करू शकतो. इथं आमचे संदीप पाटील पाटपणाचे मित्र आहेत. त्यांनी गावात 200-250 शोष खड्डे केले लक्षात घ्यायचं. मग असे सांगितलं की हागणदारी मुक्त. पहिल्यांदा मला वाटायचं की हागणदारी मुक्त गाव झालंच पाहिजे, पण आता वाटते सगळ्यात साफ चुकीचं आणि फार मोठं चुकीचं जर काम कोणी केलं, मोठं व्यासपीठ आहे तरी पण दाबून बोलतो, हे सगळं चुकीचं काम आपण सगळ्यांनी केलं. काय केलं? पूर्वी आपण खायचं कुठं? घरात, आणि ह्याला कुठं जायचं? बाहेर. आता आपण काय केलंय? खातोय बाहेर आणि कुठे येतोय? आणि ते सगळं पाणी कुठं सोडलंय? आपण गटरला सोडलंय. मला वाटतंय डासासाठी किती किती सरपंचांनी शिव्या खाल्ल्याचा. हे सगळं पाणी आपण गटरला सोडलंय आणि पाणी आहे तिथंच ठेवलंय. एकही महाराष्ट्रातली अशी ग्रामपंचायत नाही की मी रोज गटर स्वच्छ करतोय असे एकाने सांगावं व्यासपीठावर येऊन. आम्ही सगळेजण ह्या सगळ्यातनं संन्यास घेतो, शक्य नाही. लक्षात आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल? मग 4x4चा शोष खड्डा करायला लागेल नाही का? आपल्याला निर्माण बघा, आपण 10-15 वर्षापूर्वी अमेरिकेतला माणूस इथं आता बघू शकतो व्हिडिओ कॉलवर. 10-20 जण एका वेळेला व्हिडिओ कॉल करू शकतात. चंद्रावर यान घालवलं भारतानं. एकच आपल्याला सगळ्यांना निर्माण करता आलं नाही, ते म्हणजे पाणी. आणि हे पाणी निर्माण आपल्याला कुणालाही करता येणार नाही. हे फक्त पाणी आपल्याला निसर्गच देणार आहे आणि त्याचा रिस्पेक्ट ठेवणं आपलं काम आहे. लक्षात जे निर्माण करता येत नाही त्याचा वाया घालवण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला कुणाला नाही. एक थेंब जरी पाणी वाचवलं आपण तर फार मोठं काम केल्यासारखं होईल. 2-3 गोष्टी सांगतो आणि मी थांबतो. शोष खड्डा, घरातनं निघणार सगळं पाणी आहे. तुम्ही आंघोळ करता, आंघोळीला 50 ते 60 लिटर पाणी घेताय. ज्यांनी बंगलं बांधले त्या सगळ्यांनी पहिले काय जोडणी लावल्या? शोष खड्डा, ते हे शॉवर मधलं किती टक्के पाणी आपल्या शरीरावर आहे? 5 ते 10%. सगळं पाणी कुठं आहे? साईडला आहे. लक्षात घ्या. म्हणजे जे पाणी आपण वापरतच नाही, आंघोळीचं 100 लिटर पाणी आपल्या अंगावर किती राहतंय? मग 100 लिटर का घालवा? 1 थेंब नाही तर 2 थेंब आपल्या शरीरावर असते, ते पण आपण टावेनं पुसून काढतोय. म्हणजे 100 लिटरनं 99.99 लिटर पाणी आपण त्या गटरला सोडतोय. त्याच्यासाठी आपण 4x4चा शोष खड्डा करा, खाली 4 फूट करा, खालनं 1 फुटाचं दगड टाका, अर्धा पाऊण फूट, त्याच्यावर सिमेंटची टाकी बसवा, कसलीही टाकी बसवा आणि ती टाकी वरच्या साईडनं एक 50-50 mm चे असे होल मारा. ते सगळं पाणी आणून त्यात सोडा आणि साईडनं सगळ्यांनी दगड. त्याचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करता येईल, वेगळ्या सत्रात सांगतो. हे सगळं पाणी त्या टाकीत आणून सोडायचं. टाकीत सगळा गाळ साचेल आणि वरती जी होल मारलेलं आहे ते सगळं पाणी दगडातनं कुठं जाईल? जमिनीत जाईल. लक्षात घ्या. हे तुम्ही काम करा. दुसरं काम करा तुम्ही, जे सगळ्यांनी आपण इंग्लिश संडास बांधलेत, सगळे कमोडचे संडास आहेत का नाही, ते जर तुम्ही बघितला फ्लॅश, एकदा फ्लॅश मारला तर 4 ते 5 लिटर पाणी घेऊन जातं. ते गरजेचं आहे का? पहिलं साहेब आपण तांब्यात होत होतो सगळं, आम्हाला आता किती लागायला लागलंय? आता आम्हाला काय त्याचं लिमिटच नाही हो. आम्हाला त्याची व्हॅल्यूच नाही. आई वडिलांनी किंवा या निसर्गाची व्हॅल्यूच नाही. आज आम्ही 25, 30, 50 लिटर पाणी आपण वाया घालवलं.
जे कमोडचं आहे ते पहिलं बंद करा. मी कमोड ज्याला जातच नाही. आता ते जर करायचंच असेल, तुम्हाला खाली त्रास होत असेल, तर ते जे कमोडचं पाठीमागचं जे आहे त्याच्यात एक 2 बिस्लरीच्या बॉटल भरा आणि त्यात टाका. म्हणजे ती 4 लिटरच्या ऐवजी काय होईल, 2च लिटर. तिसरा एक मुद्दा सांगतो, जे तुमच्या घरात वॉश बेसिन आहे ते वॉश बेसिनचा पाक तुम्ही फिरवताना 100% पाक फिरवतो आपण आणि हात धुवायला घेतो. हात धुवायला पाणी किती लागते, त्यातलं 20% हातावर आहे, 80% बाहेर आहे. तुम्ही दुसरं एक काम करा, गेल्या गेल्या घरी 20% पाक चालू करा आणि हात धुवा. लवकर कुठला होईल, कुठला होईल, 20% होईल. मग का आम्ही 100% सोडतो? 1 मिनिटाला 1 ते 1.5 लिटर पाणी खाली घालतो. आपल्याला कोणालाही अधिकार नाही, आपण गाडी धुताना किती काय काय करतोय. हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी हे पाणी वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. याची एक माझी वेगळी 1.5 तासाची PPT आहे, काय एक्झॅक्ट करायला पाहिजे. आपण सगळीजण, कोणालाही माझी मदत लागली आहे याच्यात, मुलांच्यासाठी 100% आम्ही तयार आहे. ह्या व्यासपीठावर पुन्हा एकदा यायची संधी प्रभाकर साहेब पाटील तुम्ही दिली. तसं मी आता उद्योजक झालोय, ॲल्युमिनियम फाउंड्री आणि मशीन शॉप पहिल्यापासूनच आहे माझं. थोडासा वेळ झाला त्याबद्दल आत्ता माफी मागतो, कारण माझं एक्सपोर्टचं एक कस्टमर अचानक आलं. रात्री यायचं होतं, ते सकाळी म्हणजे 10 वाजता येतो आणि 10चं आले 11:30, 11:30चं तिथं 12:30 झाले. त्यामुळे मला यायला वेळ झाला. पुन्हा एकदा व्यासपीठावर सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. 5 मिनिटात थोडंसं जास्त झालं, कारण हा विशेष पाणी हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात मला काय वाटत नाही पाण्याचं कुणाला देणं घेणं नाही आहे, पण आपल्याला देणं घेणं घ्यायला लागेल. नाही पुढले काय 5-10 वर्षे 5-50 वर्ष आहेत ते आपल्या सगळ्यांना अवघड होईल. पुन्हा एकदा तुम्ही मला सगळ्यांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल सायबर कॉलेज, आमचे प्रभाकर साहेब पाटील मित्र आणि आमची सगळीच सरपंच संघटना, या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.